हॅलो डिअर स्टुडंट्स, फेब्रुवारी 2025 मध्ये जे स्टुडंट्स बोर्ड एक्झाम देणार आहेत 10वीची, त्या स्टुडंटसाठी आपण गेले 5 आठवडे झालं विजेता चॅलेंज हे एक चॅलेंज सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये दर आठवड्याला तुम्हाला एक स्पेसिफिक असा टास्क दिलेला जातो सायन्स या विषयाशी रिलेटेड, आणि तो टास्क तुम्हाला डेली कंप्लीट करायचा आहे. आणि मग माझ्याकडून तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंटेंटशी रिलेटेड टेस्ट, डाऊट सेशन, नोट्स असा सगळा पार्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. सो ह्या चॅलेंजचा पुढचा पार्ट दॅट इज वीक 6 चा पार्ट, त्याचं शेड्यूल आणि त्याचे टास्क काय असतील हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजचा म्हणजे ह्या वीकचं तुमचं जे शेड्यूल आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं असेल. तुम्हाला मी एकदम सुरुवातीला सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल तर, की सुरुवात आहे आपण थोडंसं हळू जाणार आहोत, नंतर मात्र आपण रिगरसली काम करणार आहोत. सो रिगरसली काम करायची वेळ आता आलेली आहे आणि या वीकमध्ये आपण एक नाही तर 2 चॅप्टर्स हे कंप्लीट करणार आहोत. पण ना कंप्लीट असं नाही, एक्झॅक्टली काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेनच, टेन्शन घेऊ नका. अगदी प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीचं टाइम टेबल हे आहे. त्यामुळे काही कंटेंट जो आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे विचार करून हा दिलेला आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, फक्त जे सांगते ते फॉलो करा. बऱ्याच स्टुडंटचे मला अजूनही मेसेज येतात की मॅम काय करू, कसं करू, अजूनही अभ्यास झालेला नाही. तर आहे त्या दिवसापासून, म्हणजे जो तुमचा दिवस असेल त्या दिवसापासूनचं ते चॅलेंज तुम्ही सुरुवात करा. हळूहळू काम करायला सुरुवात करा. नुसतं टेन्शन घेऊन घाबरून काहीही होणार नाही आहे. यू हॅव टू टेक ऍक्शन, यू हॅव टू स्टडी, आणि स्ट्रॉंग डिटर्मिनेशन पाहिजे आपल्याला, आणि त्याच्या साह्यानं हे सगळं पॉसिबल होणार आहे. सो चला, आपल्या वीक 6 चं टाइम टेबल काय आहे ते बघूयात. वीक 6 आपला 23 सप्टेंबर पासून हा साधारण सुरू होतोय. सो 23 सप्टेंबर ते साधारण 29 सप्टेंबर पर्यंत आपण केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन हा सायन्स 1 चा चॅप्टर आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा सायन्स 2 चा चॅप्टर, असे 2 चॅप्टर्स कव्हर करायचा प्रयत्न करत आहोत. सो या वीक मध्ये आपले चॅप्टर आहेत केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता हे चॅप्टर्स आपण कंप्लीट कसे करायचे आहेत? सो डे वाईज जाऊयात. डे 1, डे 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आपला 23 सप्टेंबर हा डे 1 असेल. 24, 25, 26, 27, 28 आणि 29. आता बघा, 23 सप्टेंबरला आपण केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन हा चॅप्टर सुरू केला. ह्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. हा पूर्ण चॅप्टर साधारण त्याचा जो कंटेंट आहे मेन टीचिंगचा तो 6 पार्ट्स मध्ये मी डिवाइड केलेला आहे. सो डे 1 ला तुम्ही ह्याचे 1 आणि 2 पार्ट्स हे कंप्लीट करणार आहात. डे 2 ला 3 and 4 पार्ट्स, आणि डे 3 ला 5 आणि 6 पार्ट्स करून पहिल्या 3च दिवसात तुम्ही केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हा चॅप्टर कंप्लीट करणार आहात. तुमची वेळ घ्या. तुमचं जे काही तुमचे शेड्यूल असेल, शाळेचं होमवर्क असेल, त्यानंतर क्लास वर्क असेल, ह्या सगळ्यातून तुम्हाला वेळ काढून हे व्हिडिओ बघायचे आहेत. सोबत तुमच्या पेन, पेन्सिल, नोटबुक हे सगळं असणारच आहे. जे काही ह्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे ते तुम्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये तुमच्या सेल्फ नोट्स ज्या आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहेत. आणि एवढं करून झाल्यानंतर जर काही तुमचे डाऊट्स उरले तर मग तुम्ही काय करणार, मला डाऊट सेशनच्या वेळेस विचारणार. जेव्हा केव्हा मी डाऊट्स तुम्ही विचारावेत ह्यासाठी ग्रुप ओपन करते तेव्हा बरेच मुलं मला तेच रिपीट डाऊट विचारतात. असं थोडंसं माझं ऑब्झर्वेशन आहे. याचा अर्थ असा पण निघू शकतो की तुम्ही व्हिडिओ न बघताच नुसतेच डाऊट विचारत आहात. सो मेक शुअर ह्या वीक पासून तुम्ही ती मेथड फॉलो करणार नाही आहात. आधी व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या, समजून घ्या, आणि मग तुमचे डाऊट असतील तर ते विचारा, मग मी सॉल्व्ह करेन ते. राईट? सो हे एक पार्ट झाला. त्यानंतर 26 तारखेला आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्याचे 1, 2, 3 पार्ट्स, अगेन हे 15-20 मिनिटाचे पार्ट्स असतात. सो हा चॅप्टर आपला साधारण 8 ते 10 पार्ट्स मध्ये होईल. हे आपण 1, 2, 3 पार्ट्स तुम्ही 26 तारखेला, त्यानंतर 4, 5, 6 पार्ट्स हे तुम्ही 27 तारखेला पूर्ण कराल. आपलं नॉर्मली इथं काय असतं, हा संडे आहे बरोबर, हा आपला आहे
हा आपला मंडे, हा ट्यूजडे, त्यानंतर हा वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, हा आणि हा सॅटरडे आणि हा संडे येतो. सो संडेला तर आपला लाईव्ह सेशन असतो. आता याच्यामध्ये मग नेहमीच्या संडे सारखं लाईव्ह सेशन होणारच आहे, नो डाऊट. परंतु आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय कराल, सॅटर्डेला आपली टेस्ट असते, राईट. सो तुम्ही संडेच्या दिवशीच लाईव्ह सेशन आणि टेस्ट हे दोनही मी तुम्हाला संडे दिवशी देईन, ठीक आहे. आणि सॅटरडेला तुम्ही एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचाच 7वा पार्ट कंप्लीट कराल. आणि हे जो आपला केमिकल रिॲक्शन हा जो चॅप्टर आहे त्याची रिव्हिजन कराल अँड एक्सरसाइजचा पार्ट, ठीक आहे. ह्याचा 7वा पार्ट तो पण 15-20 मिनिटाचा असेल. हे ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे. सो रिव्हिजन म्हणजेच तुम्ही फक्त एक्सरसाइजचे क्वेश्चन जरी बघितलेत त्या ह्याच्यामध्ये, म्हणजेच तुम्ही काय करणार आहात, 28 तारखेला शनिवारी थोडक्यात केमिकल रिॲक्शनचे एक्सरसाइजचे प्रश्न आणि थोडाफार कुठला पार्ट असा राहिलेला असेल, बॅकलॉग म्हणतो ज्याला आपण, तर तो पार्ट तुम्ही भरून काढणार आहात या शनिवारी. आणि मग रविवारी तुमची केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन याच्यावरती लाईव्ह डाऊट सेशन होईल. आणि मग त्याचीच तुम्हाला टेस्ट दिली जाईल. सो इफ पॉसिबल माझ्या असं डोक्यात आहे की रविवारी डाऊट सेशन सकाळी घ्यायचा, सो दॅट तुमचे डाऊट क्लिअर झाले की दुपारनंतर तुम्ही त्याच्यावरती टेस्ट सॉल्व्ह करू शकाल. हे प्लॅनिंग तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे काय झालं, आपला वेळ आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करता येईल रविवारचा, कारण रविवारचा वेळ बराचसा सकाळचा तुमचा जातो. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की रविवारी जर आपण लाईव्ह सेशन घेतला, ग्रुपवरती आपण डिस्कस करूयातच हे नो डाऊट, पण इथे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता की रविवारी जर आपण डाऊट सेशन घेतला तो पण सकाळी, तर तुम्ही कम्फर्टेबल आहात का, आणि जर घेतला तर त्याची वेळ काय असावी. सो हे झालं आपल्या या वीकचं शेड्यूल, ज्याच्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे 2 चॅप्टर्स कव्हर करत आहोत, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही यूज करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, बिकॉज सगळे अपडेट्स, तुमचे जे डाऊट तुम्ही विचारतात ते देखील फॅसिलिटी मी ग्रुपवरती दिलेली आहे. आपण एका स्पेसिफिक दिवशी तो ग्रुप ओपन करतो आणि मग तिथं तुम्ही डाऊट पोस्ट करता, कारण युट्यूबवरती आपल्याला तेवढं 1 to 1 किंवा 2 वे कम्युनिकेशन युट्यूबवरती तितकं इफेक्टिव्ह होत नाही, आणि म्हणून त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. सो सगळ्यांनी मॅक्सिमम स्टुडंट्सनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, सो दॅट तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल, राईट. सो चला लागा कामाला आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.